एकच नाही तर महाराष्ट्रातल्या आणखी 2-3 म्हाताऱ्यांचा उल्लेख करताय. पावसाळ्यात तुम्हाला असं का वाटतंय की अशा पद्धतीनं नाही, तुमच्या हातामध्ये अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहे आणि लुटलेला पैसा आहे राम मंदिरातला. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे जो आला आहे आता ठेकेदार, याच ठेकेदारांकडून देणग्या घेऊन त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम केले होते सगळे. त्याच्यामुळे हा काय पापाचा पैसा तुम्हाला पचणार नाही. ज्या कोणी घेतला असेल, मग आमचे ते 6 खासदार असतील किंवा अन्य कोणी असतील, त्याच्या आधी असतील, हा पैसा त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अजिबात पचणार नाही. हा इतिहास आहे. हां, टॉलेस्टेच्या म्हाताऱ्यासारखे सगळे कोसळणार आहेत 2 फूट जमिनीमध्ये. असं म्हणाल की एका आमदाराला अजून एक ऑफर देण्यात असं आहे की आमचा नाही, ते आमच्या नाही, मला माहीत नाही. मला असं आहे की शेवटी विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, चर्चा सुरू असतात, मग कानावर येतात, कोणतरी सांगायला येतं की आजही अमुक अमुक माणसाला ऑफर दिली, त्याला ऑफर दिली. म्हणजे काय करणार आहे? ऑफर करणार काय? किती पाहिजे आहे त्या? काय शेवटी इस्पितळातच माणूस जातो, इस्पितळातून सेवागृहात जातो, तिथून चिरडीवर जातो, चिरडीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हव्यास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेदपुराणं जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर चाळा आणि वाचा. रामकृष्णही आले गेले, रामकृष्णही जगले नाही. त्यांनी युद्ध जिंकलं महाभारताचं आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही का अमर आहात का? कोणी मोदी अमर आहेत का? नाही ना. अमित शहा अमर आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय आजरा अमर आहेत का? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नियती अशी असते की तुम्हाला पूर्णविराम देईल. आज तुमचं रामरक्षा आंदोलन आहे, रामरक्षा आंदोलनाच्या आज सुरुवात होते. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुमचं अरे कोण रक्षा आंदोलन तुम्ही करा. अरे साले कोण ते सत्ताधारी? काय सत्ताधारी सत्ताधारी सत्ताधारी? हिंदुत्वासाठी आंदोलन चाललं आहे ना, तुम्ही त्याला सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आम्ही. मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहेत, राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही. मी काल सांगितलं, रामाचा मुकुट चोरला गेला, रामाच्या पादुका चोरल्या गेल्या, रामाची कर्णफुलं चोरली गेली. नरेंद्र मोदी निवडणुकीत सांगत होते ना, मंगळसूत्र चोरणार. सीतेचं मंगळसूत्र चोरलं गेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का? सीतेला दान केलेली मंगळसूत्र चोरली गेली. हे या महाराष्ट्रातलं आणि देशातलं हिंदुत्ववाद्यांना माहिती आहे का? सीतामाईचं हिंदुत्व मंगळसूत्र ज्या पद्धतीने चोरलं गेलं आहे, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र चोरली गेली. तिथं का अब्दुल, रहीम, हां, शमशाद असे कोणी आले होते का चोरायला? कोण आहेत ते चोरणारे? मिश्रा, दुबे, चंपतराय, राव, राय हेच आहेत. आणि नेतृत्व कोणाचं आहे? मोदींचं आहे. सीतेचं मंगळसूत्र चोरता, काय तुमचं धाडस? सीतेची पैंजणं चोरली आहेत, सीतामाईची. रेकॉर्डवरती आलं आहे SITच्या. सीतामाईची पैंजणं, सीतामाईचा कंठहार, सीतामाईचं मंगळसूत्र, रामाचा मुकुट, रामाचे अलंकार, रामाची आभूषणं, रामाची कर्णफुलं हे चोरून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत्या. सत्ताधारी सत्ताधारी साले कोण सत्ताधारी आहे? हां, विष खाऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. अशी रामाची लूट केलेली आहे. हे दुर्योधनाचे सत्ताधारी आहेत सगळे, हे दुर्योधनवादी आहेत. जे आम्हाला प्रश्न विचारतायत रामरक्षा आंदोलनावरून, त्यांचा बाप दुर्योधन आहे. टाका एक.